परदेशात महाराष्ट्राची शान वाढवणारे उद्योगपती धनंजय दातार यांच्याशी आमची प्रतिनिधी जयंती बामणे हिने केलेली खास बातचीत पाहूया। उद्योग क्षेत्रात मराठी माणसांची संख्या खूपच कमी आहे, तरीही एक मराठी माणूस दुबईत जातो आणि तिथे स्वतःचा उद्योग सुरू करतो। एवढंच नाही तर आज तो तिथला स्पाइस किंग या नावाने ओळखला जातोय। मी कोणाबद्दल बोलते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर चला तर मग मी थेट त्यांच्याबरोबर तुमची भेट करून देते। त्यांचं नाव आहे धनंजय दातार। दातारजी, मी मराठीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत। माझा प्रश्न असा आहे की एक मराठी माणूस असून सुद्धा तुम्ही आज दुबईमध्ये एवढा मोठा उद्योग करता आणि तिथल्या स्पाइस किंग या नावाने तुम्ही ओळखला जाता, तेव्हा कसं वाटतंय तुम्हाला? खरोखर खूप आनंदासारखं वाटतंय। का आनंद होतो की मी वयाच्या 20व्या वर्षी दुबईला गेलो आणि तिथे जाऊन आपला धंदा सुरू केला। तर मला असं म्हणायचं आहे की जगामध्ये म्हणजे महाराष्ट्रामधल्या बाकीच्या मराठी लोकांनीही दुबईला जावं, म्हणजे जाऊन दुबई नाही म्हणजे बाकीच्या पुरुषाही देशामध्ये जाऊन धंदा करावा आणि थोडासा काहीतरी कॉन्फिडन्स घ्यावा आणि जाऊन तिथे जाऊन म्हणजे तुम्ही आपला स्वतःचा धंदा सुरू करू शकता आणि जे तिथले जे कायदे आहेत, जे टॅक्सेशन आहेत तिथे तुम्ही वाचवू शकता, काही 4 पैसे तुम्ही जमवू शकता आणि प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाने श्रीमंत बना ही माझी खूप इच्छा आहे। तुम्ही एक मराठी माणूस आहात यात काही शंका नाही, पण महाराष्ट्रासाठी तुमची काय स्वप्न आहेत आणि महाराष्ट्राच्या लोकांसाठी रोजगारासाठी तुमचे काय प्रयत्न आहेत? माझ्या कंपनीमध्ये जवळपास 150 लोक काम करतात, त्याच्यामध्ये 90% लोक महाराष्ट्रीयन आहेत आणि मी महाराष्ट्रीयन लोकांना पहिले प्राधान्य देतो की महाराष्ट्रीयन लोकांनी माझ्या कंपनीमध्ये आल्यानंतर 3 वर्ष ज्यावेळी काम करते मी असं करतो, त्यांना सुझाव देतो की तुम्ही जाऊन कुठेतरी जाऊन बिझनेस करा, मी तुम्हाला काहीतरी फायनान्स करेल। तर इथल्या महाराष्ट्रामध्ये पण जे मराठी बिझनेसमॅन आहेत त्यांनी सुद्धा आपल्या मराठी लोकांना काहीतरी सपोर्ट करावा, त्यांना बिझनेसमध्ये आणावं, त्यांना वर अजून चांगली प्रगती करावी ही माझी खूप इच्छा आहे। व्यवसायाकडून आपण जरा राजकारणाकडे वळूया। मला असं विचारायचं आहे की आता इलेक्शन सुरू झालेत, निवडणूक सुरू झालेत, आता म्हणजे सुरू होणार आहेत, आय सॉरी। तर मला असा प्रश्न करायचा आहे तुम्हाला की तुमच्या स्वप्नातलं सरकार तुम्हाला कसं हवंय, कसं सरकार हवंय तुम्हाला? माझी खूप इच्छा आहे की आपल्या देशाचं पंतप्रधान एखादा कोणीतरी मराठीत व्हावं अशी माझी खूप इच्छा आहे आणि असं सरकार असावं की टॅक्सेस तर आहेच आहे, काही कमी होणार नाहीये, पण पेपरवर्क कमी व्हावं अशी माझी इच्छा आहे की कोणताही मनुष्य बिझनेसमॅन हाच विचार करतो की माझं जे पेपरवर्क आहे ते कसं कमी व्हावं आणि मला जास्त कसा फायदा हे बघणार आहे। तर त्याच्यामुळे पेपरवर्कमध्ये जास्तीत जास्त काम जातं आणि उगाच जास्त खर्च होतं आणि मग त्या पेपर मागेच लागतो आणि बाकीच्या कामांमध्ये त्याला कमी वेळ मिळतो। तर माझी या नवीन येणाऱ्या सरकारपासून अशी इच्छा आहे की जो टॅक्सेस जरी कमी नाही झाला तरी पेपरवर्क आणि जे उगाच त्रास जे आहे ते कमी व्हावं ही माझी इच्छा आहे। आजच्या मतदारांना तुम्ही काय सल्ला द्याल? एक NRI म्हणून तुम्हाला काय वाटतं की मतदान हे किती महत्वाचं आहे आणि याविषयी तुम्ही काय सांगाल? मतदान खूप महत्वाचं आहे। मी दुबईमध्ये राहतो, तिथे राजेशाही आहे, पण लोकशाहीमध्ये राहण्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो आणि प्रत्येकाने मतदान करावं अशी माझी खूप इच्छा आहे की खूप लोक कमी जाताना कमी मतदान होतं पण जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे आणि सर्वांनी जाऊन मतं दिली पाहिजे माझी चांगली खूप इच्छा आहे। धन्यवाद दातारजी, तुम्ही मी मराठीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि प्रत्येक मराठी माणसानं तुमच्याकडून प्रेरणा घ्यावी असं तुमचं कर्तृत्व आहे, तेव्हा धन्यवाद। नमस्कार। तेव्हा हे होते धनंजय दातार आणि आपण ह्यांच्याबरोबर मनमोकळ्या गप्पा मारल्या। तेव्हा आपण आता वळूया पुढील बातमीपत्राकडे। याबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया 6:30च्या बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार।